नमस्कार. आपल्याला आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. मी प्रथम लावटी सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. विनंती प्रकरणे आहे काय? आणि आजच्या कार्यक्रमाचे सर्वे की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आयोजित होते आणि आम्हाला प्रेरणा मिळाली ते अशोक उजळमकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांनी ऑर्डर काढले की कार्यक्रम ताबडतोब चालू करा म्हणून आम्ही विविध कामाला लागलेला आहे. शाहीर लुधियानी त्यांना मी पुरस्कार त्यांना ते धनाच्या पिलकणी कानाखाने झालेले आहे. प्रथम मी दोन मिनिटं आपले घेते. याच व्यासपीठावरून आनंद मोकाशी शाहीर एक महान शायर हा कार्यक्रम सादर केला. त्या व्यासपीठावर तुमचे अनेक कार्यक्रम झाले. इतके मनस्वी शाहीरचे साठे होते. ते स्वतः इंजिनियर होते आणि शाहीरचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता. या व्यासपीठावरून त्यांनी अनेक कार्यक्रम करायचे 20-25 कार्यक्रम सादर केले. यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम केले. ते मागील वर्षी त्यांचं हार्ट अटॅकने दुःखद निधन झालं आणि हा कार्यक्रम सादर करताना त्यांच्या पत्नी वीणाताई हे म्हणाले. त्यांची मुलं वगैरे इतके उत्साहाने वगैरे सहभागी होत की आम्ही प्रभावित होत असतो. त्यांचे मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये निधन झालं. आम्हाला धक्का बसला. त्यांच्या निधनाची होडी आम्हाला अत्यंत प्रमुखपणे सांगतो. प्रत्येक कार्यक्रमात जिथं आनंद मोकाशी यांनी शाहीरचा कार्यक्रम केला हा कोपरा आनंद मोकाशींनी आनंदित केला आहे, प्रफुल्लित केला आहे. तिथं सुरेख त्यांचं शैली होते, स्वतः इंजिनियर होते आणि मनापासून म्हणजे पॅशन ज्याला म्हणतात ते पॅशन त्यांच्यातून होत होते. ते गेल्यामुळे आम्हाला खूप दुःख होतं. आणि असं एक वचन आहे, असं एका साहित्यिकांनी लिहिलेले, गुड मेन डाय बट डेथ कांट किल देम. आनंद मोकाशी गेलेले नाही, ते आमच्यामध्ये आहेत असं समजतो आम्ही. आनंद मरते नाही. धन्यवाद. आता मी आमचे प्रमुख पाहुणे म्हणा, मित्रवर्य म्हणा, अशोक उजळणकर यांचा सत्कार मी करणार आहे. किंवा मला वाटतं की त्या महिलांच्या हस्ते सत्कार केलेला बरा म्हणून या कार्यकर्त्या आहेत. आमच्या फाउंडेशनचा परिचय मी अक्षरशः 2 मिनिटात करून देतो. कारण आमचा फाउंडेशनचा परिचय करायचा म्हटला तर 1 ते 1.5 तास लागेल. आम्ही गेले 24 वर्ष हे फाउंडेशन चालवतो. कोणाची मदत डोनेशन काही न घेता तो वर्धन चालवतो. आणखी हे फाउंडेशनचं वैशिष्ट्य असं आहे की दिग्गज या फाउंडेशनच्या कार्यक्रमात आले होते. कारण लोकसभेची सभापती सोमनाथ चॅटर्जी, एक हंगल विक्रम गोखलेंनी तर आमच्या फाउंडेशनचं प्रचंड कौतुक केलं. कारण मी सोडवायला गेलो होतो तर त्यांना मी म्हटलं तुम्ही कसे आला? त्या म्हणजे कारने आलो, कारने चालले कन्वेला. माझी तर मी म्हटले की अहो पण अरे त्या म्हणजे अरे बलराज पुरस्कार तुम्हाला दिला आहे. बलराज साने कलकत्त्याच्या रस्त्याने बिन जपलेकर अनवानी चालत होता आणि त्यांनी शूटिंग केलं. म्हणजे कारने आलं तर काय पण म्हणजे एवढे असे विक्रम गोखले दिग्गज होते. विक्रम गोखलेच्या नंतर म्हणजे महाराष्ट्रातले बहुतेक पत्रकार आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आलेले आहेत. आणि सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती सावंतसाहेब म्हणाले होते की ही संस्था सागरात होणार आहे. त्यावेळी आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट लिओन टॉपचे असतो, काही म्हणत वाईट असतो, रवींद्र टागोर असतो, मॅगझिन रॉकी असतो, सगळ्यांचे आम्ही स्मृतिदिन साजरा केलेले आहेत. आणि आता मी यापुढे मला काय बोलायची इच्छा नाही, कारण मला
उत्सुकता आहे एक थीम मधुबाला हा कार्यक्रम आहे त्याचा. आता आपण पुरस्कार वितरणाकडे वळूया. पुरस्कार वितरण करण्यामागे पहिला पुरस्कार आहे काय म्हणतो हे मराठी व्यक्तिमत्व जागतिक स्तरावर अत्यंत मौल्यवान आणि कॉन्ट्रीब्युशन म्हटलं तर सामान्य आणि त्यांची जन्मशताब्दी चालू आहे. त्यांची जन्मशताब्दी चालू आहे. भारतामध्ये जन्मशताब्दी होत आहे तर त्यांची जन्मशताब्दी कशी साजरी करायची तर म्हटलं की आपण असा चित्रकार पाहायला पाहिजे की त्याच्या तोडीचा किंवा त्यांच्या आसपास किंवा त्याच्या पेटडीला असेल. म्हणून आमच्या नानापेठेचे थोडी राहोटी पूर्वी राहत होते ते आता मोठे चित्रकार झालेले परंतु त्यांचा परिचय करून देतो. आधी मी थोडक्यामध्ये गायतोंडेंचा परिचय करून देतो. गायतोंडे यांची जन्मशताब्दी त्यांची अमृत चित्रे आजही जगात फेमस आहे. पेंटिंग ॲज प्रोसेस, पेंटिंग ॲज लाईफ ह्या पद्धतीची या नावाने त्यांच्या चित्रांची प्रदर्शनामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळाली आणि त्या लेवलची प्रतिष्ठा भारतीय माणसाला मिळाली, अनेकांना मिळाली. पण मराठी माणूस मराठी गुरुदेवाला आमच्या घराजवळ राहणारा आणि त्यांची चित्र पाहणी त्या आलेली असे लाहोटी सर आहे. आता लाहोटी सरांचे ते मराठवाड्यातले आमचे मराठवाड्यात त्यांनी एकदा ठरवलं की काही करून लहान होते 10-12 वर्षात आपण चित्रकार व्हायचं. मारवाडी समाजात घरामध्ये व्यापार होता, भरपूर काय होतं. पण म्हणले की आम्हाला काय करायचं तरी मला चित्रकार व्हायचं. म्हणून 11 रुपये घेऊन पुण्यात आले. आमच्या नानापेठेच्या जवळ आहे छोटं घर घेतलं, तिथं स्टुडिओ चालू केला आणि तिथूनच त्यांच्या कामाला सुरुवात केली. 5 ते 10 रुपयाला चित्र ते विकू लागले. हळूहळू जर वस्तू लागला आणि नंतर त्यांना राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते चित्रकलेच्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पुरस्कार देण्यात आला. नानापेठेतल्या गल्ली ते दिल्ली आता माझा प्रवास आहे. म्हटलं मी काय कराल तुम्ही धंदा करणार नाही. हा धंदा केला असतं तर 75 करोड रुपये घेत आले असते. पण माझी अशी इच्छा आहे, प्रार्थना आहे की जसे गायतोंडेंना करोड रुपये मिळतात तसे त्यांना पण मिळाले कारण पुढे मिळते. आणि म्हणून आम्ही ठरवलं की त्यांचं आणि ते वैशिष्ट्य हे असं आहे की ते पुण्यामध्ये कुठेही चित्राचं प्रदर्शन घडवतं. ते चित्राचं प्रदर्शन आहे. मी बालगंधर्वाला गेलो होतो, त्यांना सांगितलं मी असं आहे तसं तर त्यांच्या हस्ते सत्कार झाला होता. मला म्हटलं या तुम्हाला सत्कार माझ्या पण हस्ते करून घेतला. मी त्यांना विचारलं की तुमचं वय किती होतं? 82 कसं काय झालं काय आनंद राहायचं. मला एकदम युवक टॉर्चरचं एक वाक्य आठवलं. युवक टॉर्चरने एखादी यू वॉन्ट टू बी हॅपी बी त्यासारखंच ते आनंद राहायचं. एवढं सोपं असतं. त्यांना ते जमलं. त्याच्या पाठीमागे एक कोटेशन आहे, तो आधार घेऊन आपण कथा पुरस्कार देऊ. आनंद कुमार स्वामी काय म्हणतात ते तुम्हाला सांगतो. कलाकार म्हणजे कोणी असाधारण माणूस नव्हे पण प्रत्येक सामान्य माणूस विशेष प्रकारचा कलाकार असतो आणि विशेष प्रकारचा कलाकार सामान्य माणूस असतो हे त्यांना माहीत आहे. त्याचे प्रत्येकामध्ये राजवंश असतो हे त्याला माहीत आहे. आपलं पिकासो सुद्धा असे म्हणायचे आपल्यामध्ये जे चांगले ते शोधून थांबवू नका, ते दुसऱ्यांना द्या. ह्या पेठडीतले कलाकार म्हणजे आमचे लाहोटी सर आहेत. म्हणून लाहोटी सरांना मी शुभेच्छा देतो. हा पुरस्कार द्यायला ते भारतामध्ये अधिक सक्षम आहेत असं समजून आमचे अशोकजी यांना विनंती करतो की त्यांना पुरस्कार.
धनंजय कुलकर्णी यांच्याविषयी माहिती सांगतो. ते मी आचार्याचा प्रचार करायचा, म्हणजे त्याचा मी 10-12 वर्षाचा होतो आणि ते लोकसभेला उभे होते. तर ते आम्हाला सांगत होते की सोपं लिहिणं हे पण अवघड असतं, सगळ्यात अवघड लिहितं. आणि आचार्याची भाषा प्राकृतिक होती, त्या लेवलची भाषा तुमचा विश्वास बसणार नाही. धनंजय कुलकर्णी यांचे सकाळमध्ये बात तो सोपं लिहितात, कुठला पण अवघड विषय सोपा लिहितात. आणि साहेब लिहिणे सुद्धा काय सोपे लिहायचे, त्यांचं कुठलं पण वाक्य कविता वगैरे इतकी सोपी असते. आता हे सगळं सांगणार नाही, कारण आपल्याला एक ती मधुबाला बघायची. आणि हे त्यांचं वैशिष्ट्य, ते स्वतः इंजिनियर आहेत, उत्तम पत्रकार आहेत. आणि ह्या आयुष्यामध्ये सत्शील मनाने चांगलं राहणे फार अवघड आहे, पण त्यांनी जी परंपरा ठेवलेली आहे ती अजून ती तशीच ठेवलेली आहे. आणि त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते चित्रपट समीक्षा असो, अन्य कशावर लिहिणं असो, ते उत्तम करतात. आणि त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, पत्रकारात त्याचा सुवर्णपदक मिळाले. आणि एवढं त्यांचं गुन्हा असताना त्यांचा परिचय करून याला अर्थात सुद्धा कमी आहे. पण तेच म्हटले की आपल्याला लवकर कार्यक्रम उरकायचा आहे, म्हणजे त्यांना अशोक यांना विनंती करतो की धनंजय कुलकर्णी यांना साहेब विधाने पुरस्कार, साहेब विधाने मान साहेब पुरस्कार. रावटे सर सरकारला उत्तर दिले, नंतर धनंजय कुलकर्णी सरकारला उत्तर दिले. अध्यक्ष भाषण अशोक जे उजळण करतील, तर कार्यक्रम संपला नंतर एक ती मधुबाला कार्यक्रम चालू होईल. त्यानंतर सत्कार आहे आणि सत्कार खूप मोठ्या लोकांचे आहे. त्यासाठी तुम्ही थोडा वेळ थांबावा अशी विनंती करतो. मला बरंच जणांनी सांगितले की एक ती मधुबाला चालू करा. तुम्ही सगळे बरोबर आहे. एका वयाची जवळपास आपण आलेलो आहोत म्हणून मित्र म्हणतो की चित्रकार होण्यापूर्वी बरेचसे कामात कष्ट केले. घरी आई वडिलांना चित्रकार मारवाडी माणूस असल्यामुळे चित्रकार होणं पटत नव्हतं. त्यावेळेस काय करायचं, मग नंतर मी घरून पळून निघालो. इथे हिंदवी थिएटर समोर तर गीता भिंदीचे थिएटर समोर भेळीचा धंदा करत होतो आणि कॉलेज करत होतो. असं करून मी जीडी आर्ट पेंटिंग झालो, जीडी आर्ट कमर्शियल झालो, ITI कोर्स पण झालो. त्यात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो बरेचसे अवॉर्ड पण मिळाले, पण ते अवॉर्ड मिळवून ते समाधान नाही झालं. चित्र नेहमी चालू असतं, सातत्य चालू राहणार, पुढे पण करत राहणार, एवढी ही अपेक्षा करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरु, ज्यांचं बोट धरून मी चित्रपट पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आलो, असे अशोक उजळणकर. ते सरकारमंत्री आपली लाहोटी मॅडम, त्यानंतर शहा सर आणि सुरेश केळकर सर. आज मी सभागृहात पाहतो माझे भरपूर मित्र इथं आलेले आहेत आणि मला खरोखर भरून आले की इतके लोक माझ्यासाठी इथं आलेले आहेत. सुरुवातीला मी मद्रास आणि साहिल लुधियानी फाउंडेशनचा मनापासून आभारी आहे की त्यांनी साहिल लुधियानी हा यावर्षीचा पुरस्कार त्यांनी मला दिला. खरं तर मी या पुरस्काराला योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण सरांनी मला अगदी 2 महिन्यापूर्वी सांगितलं की आम्ही तुम्हाला पुरस्कार देणार आहोत. कदाचित मला असं वाटतं की साहिलवरची 2 पुस्तकं माझी प्रकाशित झाली आहेत
हा रेफरन्स त्यांनी घेतला असावा. आणि दुसरा रेफरन्स त्यांनी घेतला असावा की आनंद मोकाशी सरांसोबत मी 17 कार्यक्रम इथं म्हणजे या फाउंडेशनच्या वतीनं आम्ही 17 कार्यक्रम केले. महान शायर साहेब त्यातला एक कार्यक्रम तर आमचा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये होता. सलग 11 तास साहेब होते असा कार्यक्रम होता, ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. आज दीर्घमाने मोकाशी सर नाही आहेत, पण जसं टिळेकर सर म्हणाले इथला कोपरा आनंद मोकाशींना ओळखणारा आहे. तर मी मोकाशींचं स्मरण करून साहिबबद्दलचं अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. साहिब या गीतकाराचा जेव्हा विचार करतो तसा साहिब माझ्या आयुष्यात तसा खूप उशिरा आला. म्हणजे साहिब गेल्यानंतर माझ्या आयुष्यात तो आला. साहिबचं मला प्रमुख वैशिष्ट्य वाटतं की त्यानं त्याच्यातला कवी कायम जिवंत ठेवला. तो त्या गीतकार कधी होऊ दिला नाही. म्हणजे समकालीन गीतकारांची तुलना करता शैलेंद्र आणि साहिब दोघे तसे लेफ्टिस्ट विचारांचे, डाव्या विचारांचे. पण शैलेंद्र हा चांगला गीतकार होता, साहिब माझा कवी होता. आणि साहिबचं वैशिष्ट्य असं की त्याच्या कविता जशाच्या तशा सिनेमामध्ये आल्या. मित्रांनो, पूर्वी हिंदी सिनेमातली गाणी तर त्या मेलोडीमुळे ऐकली जायची, तिची चाल चांगली असायची, हे चांगलं असायचं. पण साहिबची गाणी त्याच्या शब्दांसाठी ऐकली जायची. शब्द खूप महत्त्वाचे होते आणि शब्द त्याचा अर्थ. आणि मला साहिब खऱ्या अर्थाने या फाउंडेशनमध्ये आल्यानंतर जेव्हा मला टिळेकर भेटले, जेव्हा मला मोकाशी भेटले, त्यानंतर मला साहिबचा खरा घेतला. म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो, साहिब मला पहिल्यांदा जो लक्षात आला होता ना, तो म्हणजे अमिताभ बच्चनचा त्रिशूल नावाचा पिक्चर होता. त्या त्रिशूलमध्ये मला साहिब पहिल्यांदा भेटला. त्यात एक गाणं होतं, त्या गाण्याचं अंतर असा होता की किताबों में छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनिया में चाहत नहीं है, जमाने की बाजार में वो शे है जिसको किसी की ज़रूरत नहीं है, ये बेकार बेहद की चीज़ है. तर यामध्ये मला एक साहित्य वेगळं पण असं वाटलं की आपल्या मला नाकारतोय का. मग शोध लागला की साहिब कॉलेजला असताना तो प्रेमभंग झाला आणि प्रेमाकडे पाहायचं त्याची नजर वेगळी झाली. त्याच्या बऱ्याच गाण्यांमधून तुम्हाला हे जाणवलं. म्हणजे दीदी नावाचा जो पिक्चर होता, जसं मराठी कनेक्शन म्हणजे माझे चांदे सर इथं आहेत आता, त्यांनी सांगितलेलं कनेक्शन आहे की योगो जोशीची कथा होती आणि ते के नारायण काळे त्याचे डायरेक्टर होते. त्यामध्ये एका गाण्यामध्ये असं म्हटलं की जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है, जुल्फ और रुखसार की जन्नत नहीं कुछ और भी है, भूख और प्यास की इस मारी हुई इस दुनिया में इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है, तुम मुझे भूल भी जाओ तो यह हक है तुमको, मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की. तर इतकं विशुद्ध प्रेमाचं, इतकं उच्च कोटीच्या प्रेमाचं त्याच्या ह्याच्यातून दर्शन घडतं आपल्याला. दुसरी गोष्ट, समकालीन कवीशी जर तुलना केली तर फैजची कविता होती मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मान. ही कविता नंतर पाकिस्तानमध्ये नूरजहांनं गायली आणि खूप लोकप्रिय झाली. त्याप्रमाणे मजाल नावाचा एक कवी होता, त्याची रचना होती ऐ गमे दिल क्या करू. ती जशा तशी सिनेमामध्ये आली. त्यानंतर नीरज एक कवी होता, त्याची गाणवा गुजर गया गुबार देखते रहे, नई उमर की नई फसल, ते जशा तशी आली. साहिबच्या मात्र अशा अनेक कविता आहेत त्या जशाला तशा सिनेमामध्ये आल्या. मी उदाहरण सांगायचं तर वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ नाच. यामध्ये फक्त एक शब्द साहिबनं बदलला होता. त्यामध्ये अंजाम शब्द आला होता, तस्लीम नावाचा एक शब्द होता, तो बदलला गेला होता. बाकी तशा तशा आणि अशा साहिबच्या खूप गाणी आहेत की म्हणजे विशेषतः जो तलब मेहूद आणि नूतनचा एक सिनेमा होता, त्यात सुद्धा साहिबच्या तशा तशा कविता घेतल्या होत्या. साहिबच्या गाण्यांबद्दल खूप काही बोलता येईल. साहिबवर नेहमी आरोप होतो की उर्दू मिश्रित खूप गाणी लिहितात, पण तुम्ही चित्रलेखाची जर गाणी पाहिली तर शुद्ध हिंदीमधली गाणी, ज्याला प्रासादिक हिंदी म्हणतात, अशा हिंदीतलं गाणं, ये भोगवी एक तपस्या है, तुम त्याग के माने क्या जानो, अपमान रचयिता का होगा, रचना को अगर तुम ठुकराओ. ते लता मंगेशकरचं गाणं आहे चित्रलेखामध्ये.
तर कुठेही तुम्हाला उर्दू शब्द सापडणार नाही. शुद्ध बनारसच्या हिंदीमधले गाणं आहे. साहिरची खूप गाणी माझ्या समोर जातात, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. साहिर याच्यावर एक ई बुक मी केलं होतं, म्हणजे त्याचं कारण सुद्धा मोकाशी आणि बाकी मित्र आमचे आम्हाला करोनाच्या काळामध्ये एक मोठा कार्यक्रम करत होता 8 मार्चला. आपण आपल्याला लॉकडाऊन लागल्यामुळे तो कार्यक्रम झाला नाही आणि फेसबुकवर रोज एक गाणं मी साहिरचं टाकत होतो आणि नंतर ई बुक बनलं आणि या ई बुकला जगभर खूप प्रसिद्धी मिळाली. आज आमचे मधु पोतदारांची मला खूप आठवण होते. मधु पोतदारांना मी कायम साहिरबद्दल विचारत होतो आणि साहिरच्या पुस्तकाचं प्रकाशन करायची वेळ तेव्हा माझे हे सगळे मित्र मला परत सोबत आले. उजळकर होते त्यावेळेला, मधु पोतदार त्यावेळेला होते, श्रीकांत ढोंगडे होते, स्वप्नील कोडे होते आणि आनंद मोकाशी होते. तर ह्या पुस्तकाला जगभर खूप लोकप्रियता लाभली. एन दत्ता जे संगीतकार होते त्यांच्या मुलाचा मला फोन आला आणि मग मी त्याच्याशी बोललो. नंतर मधुर पोतदार आपण बोलूया. मधुर पोतदार आणि मी परत अर्धा तास त्यांच्याशी बोललो आणि त्यांना खूप पुस्तक आवडलं होतं. साहिरची ज्यांच्यासोबत खरी जोडी जमली होती ते एन दत्तासोबत. आपल्याला रवी वाटतो, रवीसोबत त्याचे हिट सिनेमे होते, पण नंबर ऑफ मूवीज जर जास्त पाहिला तर त्या एन दत्तासोबत. साहिरच्या तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेले बरेच सिनेमे आहेत. SD बर्मन सोबतचा सजा असेल, बाजी असेल, प्यासा तर माइलस्टोन सिनेमा. म्हणजे याच्याबद्दल आम्ही 3 तासाचा कार्यक्रम केला होता. हे खरं त्यातला जो नायक विजय आहे तो खरं साहिर लुधियानवीच आहे. त्यातले जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला, हे गाणं समजा ये महलों या तख्त नाजों की दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. भांडवलशाही व्यवस्थेला थेट प्रश्न विचारण्याची हिंमत साहिर लुधियानवीमध्ये होती. साहिर लुधियानवी तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, अशी गाणी. विशेषतः हमदोनमधलं मला कौतुक वाटतं चांदे साहेब त्यांनी अल्लाह तेरो नाम आणि प्रभू तेरो नाम अशी 2 गाणी एकाच सिनेमात टाकली होती. हे खूप म्हणजे मला वैशिष्ट्यपूर्ण वाटतं सांगितलं. त्याप्रमाणे रवीसोबत त्याचे गुमराह असेल, वक्त असेल, हमराज असेल, धुंद, काजल हे सगळे सिनेमे होते. खय्याम हा एक खूप चांगला संगीतकार होता त्या काळातला. फिर सुबह होगी हा दोस्तोबस्तीची कादंबरी होती. क्राईम अँड पनिशमेंट त्याला रमेश टेकलने एक मूवी केली होती फिर सुबह होगी. यातली गाणी साहिरनं खूप छान लिहिली होती आणि 20 वर्षानंतर पुन्हा एकदा कभी कभी या सिनेमासाठी पुन्हा एकदा साहिर आणि खय्याम एकत्र आले. जयदेव सोबत हम दोनों मुझे जीने दो. साहिरचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्याने जी शब्द वापरले ना ते दुसऱ्या कुठल्या शाळांना वापरले नाही. रंजोगम, तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दो, किंवा चंपई अंधेरा हा शब्द दुसऱ्या कोणी वापरला नाही. कोहितूर हा शब्द कोणी वापरला नाही. दिले नाशाद हा शब्द पण कोणी वापरला नाही. त्याचप्रमाणे मध्यम मध्यम, चांद है कुछ मध्यम मध्यम हा दुसऱ्या कोणी वापरला नाही शब्द. तर साहिर हा तसा खूप बहुआयामी कवी होता, बहुआयामी गीतकार होता. त्याला काही वेळेला तडजोडी कराव्या लागल्या, पण त्या करताना सुद्धा त्याने त्याच्यातला कवी हा कायम जिवंत केला. मला याचं खूप कौतुक वाटतं की साहिरने काही अगदी म्हणजे अक्षरशः काही अशी टाकाऊपणे लिहिली असते, पण मॅक्सिमम रिच लिरिक्स ज्याला म्हणतात ते साहिरमध्ये होतं. त्यामुळेच साहिरचे कार्यक्रम इतर गीतकारांच्या मानाने जास्त होते. ते विशेषतः पुण्यामध्ये तरी साहिर लुधियानवीचे कार्यक्रम जास्त होते. तर खरं तर मला 5 मिनिटं वेळ दिला होता, पण मी थोडा क्षमा मागतो म्हणजे जास्त वेळ घेतला मी. पण साहिर हा मी असेल, मोकाशी असेल किंवा आम्ही आमच्यासाठी साहिर म्हणजे बस एकदा सुरू केले की आम्ही थांबत नाही केली. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार, विशेषतः आभार मानतो माझे मित्र परभणीवर आले, मुळसकर म्हणून आहेत माझ्या शाळेचे मित्र, शळगावकर आहेत, माझ्या गंगास्काईमध्ये काही मित्र आलेले आहेत सगळेजण. तर सर्वांचे आले, प्रकाश चांदे खास डोंबिवलीहून आलेले तिथे. त्याप्रमाणे पाटणकर सर आहेत, पोतारांच्या मिसेस आहेत, आमचे डॉक्टर आहेत, सर्वजण आलेले आहेत, श्रीकांत कुलकर्णी आहेत. सर्वांचे मनापासून आभार. माझी बहीण आणि माझे मेहणे हे देखील आलेले आहेत. सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या प्रेमामुळे मी लिहू शकतो एवढं. थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार, मुलाखतकार आणि संपादक यांची अशी माहिती सांगायची म्हटली तर 15-20 मिनिटं जातील.
मी आमच्या मी विनंती करतो तुम्ही आमच्यापेक्षा भाषण आणि तुमचे काय अनुभव विचार असतील ते जरा मान्यवर आणि आजचे सत्कार राहुलीचा जय जयकार तर सगळ्या महाराष्ट्रात यापूर्वी अनेकदा झाला आहे आणि त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली याबद्दल संयोजकाचे मी अगोदर आभार. आणि दुसरे सत्कार मूर्ती माझे केले त्यांनी आता सांगितले मी यांचं बोट धरून बरं त्याला 37 वर्ष झाले. 1987 साली मी लिखाण करत असताना सुरुवातीला मी रसोईमध्ये लिखाण केलं आणि रसोईमधून इसाकमधून बाहेर पडल्यानंतर रसोईमधून लिखाण माझं थांबलं. त्यानंतर काही वर्ष चित्रकलामध्ये मी लिखाण केलं पण तेही फारसं साप्ताहिक दिवसाची आर्थिक विवंततेमुळे चालू शकले. या क्षेत्रात आल्यानंतर तुम्हाला ते गुरु करावं लागतं आणि मी सुरुवातीपासून इसाकमधून यांना गुरु केलं. म्हणजे पहिलं पुस्तक प्रकाशनाच्या वेळेलाच जेव्हा प्रकाशन झालं एकनाथ रंगमंदिरामध्ये तेव्हा समीक्षकांनी लिहिलं होतं की उजळकरांच्या पुस्तकांवरती इसाक मुजवर यांच्या लिखाणाची सावली आहे. मी म्हटलं बरोबर बोलला तुम्ही सावली आहे कॉपी केलेली नाही असं मी स्पष्ट व्यासपीठावर त्याला सांगितलं होतं. आणि इसाकी यांनी जे काम केलं महाराष्ट्रामध्ये सिरियल पत्रकारांमध्ये त्याला तोड नाही. शिरीष कडेकर आणि इसाक मुजवर दोघांनी खूप काम केलं आणि दोघांसमोर बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. आणि भाग्यवान मी असा की 14 जुलै 2014 रोजी रवींद्र नाट्य मंदिरामध्ये चित्रभूषण पुरस्कार इसाक मुजवर यांना मिळाला आणि त्याच कार्यक्रमामध्ये चित्रकवी पुरस्कार मला मिळाला. म्हणजे माझे गुरु आणि मी शिष्य दोघांचे सत्कार एकाच व्यासपीठावरती झाला. आणि ऑगस्ट महिन्याने शिरीष केडेकर यांचं गाव मी नेहमी असेल त्या शिरीष केडेकरांचा आचार्य फाउंडेशन तर्फे पुण्यात सत्कार झाला. त्याच व्यासपीठावर आचार्य फाउंडेशन तर्फे मला चित्रकर्मी आणि त्यांना देखील चित्रभूषण पुरस्कार. हे भाग्य मला मिळालं नाही सांगताना मला अभिमान होतो. आपलं कौतुक आपल्या गुरुच्या बरोबरीने झालं किंवा गुरुचं अंतकाम झालं. धनंजयनी माझ्या बरोबर राहून बरंच लिखाण केलं आणि आता कुठल्या कुठे गेलेला आहे. गेले कित्येक दिवस झाले माझ्या मागं हे होत आहे पण गेले काही दिवस काय झालंय आता मी उभं राहिलोय खरा पण नाही आता प्रकृती साथ देत नाही आहे उभं राहता येत नाही आहे. आणि काही निर्वचे आजार वगैरे चालू आहेत गेले 2-3 वर्ष नाही 6 वर्षापासून मी तसा आजारीच आहे. पण टिळेकरांना किती दिवस सांगितलं की मी यावर्षी येऊ शकत नाही यावर्षी येऊ शकत नाही. तर 2-3 यावर्षी मी आय डिसाइडेड दॅट आय शुड गो अँड आय ॲक्सेप्ट द प्रोडक्ट. हे करत असतानाच आज मी माझ्या औरंगाबादला विज्ञानविधी हायस्कूल ही शाळा चालवतो. ती माझ्या वडिलोपार्जित त्यांच्याकडे झालेली आहे. आणि नारायणराव वडिलांचं सार्वजनिक वाचनालय करतो. हे वाचनालय करत असताना या वाचनालयाला बऱ्याच लोकांनी आपला हातभार लावला. पण माझे जे 2 मित्र या पुण्यात आले मी त्यापैकी विश्वास कुलकर्णी 1972 या ठिकाणी आले. आल्यानंतर एक सुरुवातीची नोकरी केली त्यांनी. त्यानंतर दुसरीकडे एका मित्रावर त्यांनी व्यवसाय केला पण पार्टनरशिपमध्ये त्यांचं मन नाही जमलं आणि स्वतंत्र राजा आर्किटेक्ट क्षेत्रामध्ये स्वतंत्र वास्तुविशारद म्हणून उभारायचं त्यांनी ठरवलं आणि अत्युत्तम यश त्यांनी या क्षेत्रामध्ये मिळवलं. तुम्हाला सांगायला मला खूप आनंद होतो की 1966 पासून आज 2024 पर्यंत आम्ही दोघेही तेवढेच मित्र आहोत. आणि तो ज्या कॉलनीत राहत असे सरस्वती कॉलनीमध्ये त्याच ठिकाणी दुसरा माझा जो मित्र आहे त्या ठिकाणी सत्कारमूर्ती म्हणून आम्ही आमच्या उजळकर वाचनालयातले निवडले आहे तो म्हणजे दिलीप देशपांडे व्यवसायाचे इंजिनियर. आणि पुण्यात येऊन आपलं एक वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि वेगळं काहीतरी दाखवलं पाहिजे असं करत असताना इडार्स नावाची एक संस्था पुढे केली त्यांनी. पुण्यामध्ये अनेक वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटतर्फे त्यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे. आणि इडार्सतर्फे दिव्यांगांना अपंगांना मदत करणं आणि त्यांच्या स्कूल चालवणं त्यांना पुढं कसं निघता येईल हे बघणं. नॅशनल लेवलवरती दिल्लीवरती सुद्धा दिल्लीहून त्यांचे सत्कार झालेले आहे. मला दिल्लीमध्ये असं वाटलं की आपले हे 2 मित्र ज्या पुण्यात एवढे 25-30-50 वर्षापासून कार्यरत आहेत तर माझं नारायणराव सार्वजनिक वाचनालय जे आहे त्याचं हे 9वे वर्ष आहे. ते वाचनालय मी चालवतो. आता वाचनालय चालवणे कसं आहे काय नाही हा उद्योग कसा आणि काय नाही याबद्दल मी बोलत गेलो तर खूप वेळ लागेल. पण मी ते चालवते ध्येय म्हणून चालवते निष्ठा म्हणून चालवते. माझ्या काकांकडनं जे ग्रंथालय संचालक होते त्यांच्याकडनं आलेले मान आहे मला मिळालेलं.
आणि त्यांच्याच आठवणी प्रत्येकाचं वडिलांच्या नावाने काढलेले वाचनालय चालत होतं. या वाचनालयाला या दोघांचाही सहभाग लागलेला आहे, हातभार लागलेला आहे. गिरी देशपांडेंचे लागलेलं आहे, विश्वास कुलकर्णीचे लागलेलं आहे. पूर्ण फुलाची पाकिट म्हणून आज मी या व्यासपीठावरती डॉक्टर शहा यांना अशी विनंती करतो की त्यांनी विश्वास कुलकर्णी यांना 4 श्रीफळ आणि प्रतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार. दिलीप देशपांडेंनी इडास ही संस्था स्थापन करून पुण्यात जे कार्य केले त्याला अनेक ठिकाणं गौरवित केले. त्यांना अनेक पुरस्कार दिले गेले आहेत आणि त्यांच्या कार्याचा गौरव केवळ पुण्यात मर्यादित नाही आला, तर तो दिल्लीपर्यंत जाऊन त्यांनी झेंडा फडकवलेला आहे. म्हणून मला खूप त्याचा आनंद आहे. तर दिलीप देशपांडे याचा सत्कार शहा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. आज या ठिकाणी फाउंडेशनच्या वतीनं आणि आमचे सगळ्यात लोकप्रिय असा नारायण फडके ग्रुप त्याच्यातर्फे एक पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. आमचे एक ज्येष्ठ पत्रकार श्री श्रीकांत कुलकर्णी यांना नारायण फडके स्मृती पुरस्कार आज या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचं थोडक्यात परिचय देतं की त्यांचं शिक्षण BSc झाल्यानंतर त्यांनी बॅचलर ऑफ जर्नलिझम केलेलं आहे आणि पदवी प्राप्त केली आहे. 35 वर्षाहून अधिक काळ त्यांची पत्रकारिता झालेली आहे. प्रजावाणी नांदेड, तरुण भारत पुणे, लोकसत्ता पुणे या प्रमुख वृत्तपत्रातून संपादकीय विभागात त्यांनी भरपूर काही अनुभव आणि काम केलेलं आहे. सध्या ते मुक्त पत्रकार म्हणून काम करतात आणि त्यांना बाल साहित्याची आवड आहे. असे छंद, असे छानदिष्ट ही एक वाचक प्रिय मालिका त्यांनी लोकसत्तामध्ये लिहिली होती. ती अत्यंत लोकप्रिय झालेली होती आणि त्याला खूप प्रतिसाद मिळाला होता. या व्यतिरिक्त पुरवण्या दिवाळी अंकातून त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे आणि त्यांचं प्रमुख साहित्य म्हणजे मुमुलीच्या कविता हे बालगीतांचा संग्रह आहे. ढगांची सृष्टी अशी बालगीतं आहे. माणुसकीचा विजय असा कथासंग्रह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगावेगळे छंदिष्ट याला त्यांचा राज्य पुरस्कार मिळाला आहे. त्यासाठी आपण त्यांना टाळ्या. आणि सध्या त्यांचं लेटेस्ट प्रकाशित पुस्तक म्हणजे ओळखीचे चेहरे. मराठी चित्रपटसृष्टीतील निवडक अशा सहकलाकारांवर त्यांनी जीवनपट लिहिलेला आहे. ते पुस्तक आता नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. याशिवाय शॉर्ट फिल्मच्या कॉम्पिटिशन्समध्ये ते परीक्षक म्हणून काम करतात आणि दरवर्षी गोव्याहून त्यांचा तो एक कार्यक्रम सादर होत असतो.
अशा या श्रीकांत कुलकर्णी यांना आणि नारायण फडके स्मृती पुरस्कार मी अशोक उदळकर यांना विनंती करीन की त्यांनी श्रीकांत कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करावा. धन्यवाद. एकच सत्कार राहिलेला आहे आणि 2 मिनिटांमध्ये मी त्यांचा परिचय करून देतो. रत्नाप्रभा भाऊ हे 8 महिन्याच्या असताना त्यांची आई वाढली. काही वर्षांनी वडील वाढले, त्यांना झालं काही तिथे चिंतकांनी त्यांना शाळेत टाकलं. इंग्लिश फ्री शिक्षण संस्थेवर. नंतर त्यांनी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. एक सटवाची भोर घराण्यामध्ये काही सुभेदार घराणं होतं. त्या घराण्यात त्यांचा विवाह झाला की त्यांचे चिरंजीव त्यांचे नातू नारायणराव भाऊ यांचा विवाह झाला त्यांचा. त्या घराण्यामध्ये गेल्यामुळे त्यांच्या म्हणजे अनेक गुण आले. ते म्हणजे सेवावृत्ती. त्यांचे सासरे हे भजन कीर्तन करायचे. घरामध्ये चांगली परंपरा होती आणि ते सर्व गुण घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनमोल कार्य केलं. आपल्या जीवनामध्ये जे अंधार होता, दुःख होतं, ते आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांनी होते. म्हणून त्यांच्या जीवनात त्यांनी विजय निर्माण केला. त्यांच्या मनोविश्वात त्यांनी अनेक आनंदाची कमळं उमलवली असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या स्वभावानुसार कुलडी कांचनमध्ये एवढे काम करतात की कुलडी कांचनच्या ग्रामस्थात ते त्यांना निवडणुकीवर उभं करतात आणि त्यांच्याकडून सेवा करून घेतात. असं उलटं चालले ते स्वतःकडेच उभं राहिले. आणि असं करत असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचं पुनर्वसन केलेलं आणि अनेक सामाजिक लोकांचं काम करत असतात. आत्ता पण सुद्धा सांस्कृतिक उपक्रमामध्ये ते 82-83 वर्षाचे असताना कार्यरत आहात. ते गाणी गातात, त्या फुगड्या सुद्धा घालतात. आणि हे त्याचं कारण काय आहे तर अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगितलं की काम केल्यामुळे ऊर्जा येते. ऊर्जेतून अनेक ऊर्जा होती. त्यातून ती सायकल निर्माण होते. ती सायकल आपण सतत चालवावी म्हणून काम करत राहावं. ते काम करणारे लोक असतात, सेवाभावी असतात, ते स्वार्थ पण साधतात आणि परमार्थ पण साधतात. आणि हे काम केल्यामुळे ते फिट येतात अजून अप टू डेट. रत्नाप्रभा भोर यांचे आमचे गुरुवर्य जे आहे अशोकजी उदळकर यांनी साक्षात करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व दिग्गज मनसा पुढील सर्व दिग्गज आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना माझा नमस्कार. आत्ता त्यांनी मला पुष्पवृक्ष दिल्याने म्हटलं ह्या उमलत्या फुलाप्रमाणे तुम्ही दिसताय आणि ते एकदम 77 म्हणून मी तर गारच झालो. ग्रेट. म्हणजे मी अजिबातच वेळ घेणार नाही. माझी मिसेस पण नेमकी आत्ताच आलेली आहे आणि तिला ते मधुबाळाचा कार्यक्रम सगळा बघायचा आहे. त्याच्यामुळे मी एवढंच म्हणेन की आधी मला वाटलं त्रिमूर्तींचा सत्कार आहे, नंतर 4 मूर्ती झाल्या, 5 मूर्ती झाल्या आणि हे सगळे एक एक दिग्गज आहेत. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की ह्यांच्या कर्तृत्वाला आणि जे काही आयुष्य त्यांनी घालवले खऱ्या अर्थाने कर्मयोगी म्हणून जे आपण म्हणतो तशी ही सगळी मंडळी आहे. आणि म्हणून त्यांना साम करण्यासाठी मी उजळकर ज्यावेळी मला वाटते की तुम्ही या त्यावेळी म्हटलं की नक्की त्याच्यासाठी येईन.
मी एवढंच म्हणेन की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे आणि एवढंच त्याच्या पुढं म्हणेन की असंच ह्यांच्याकडून उच्चतम काम पुढेही व्हावं आणि सगळे नीतिवंत तर आहेतच पण असेच आपण कीर्तिवंत आणि यशवंत व्हा एवढं म्हणून मी माझे 2 शब्द आभार प्रदर्शन म्हणजे एवढं वाक्य बोललं आमच्या उजळकर सर अशातली आधारी आमच्या विनंतीला मान देऊन औरंगाबादून आले आणि मला एक मधुबाला कार्यक्रम सादर करायचा होता सादर करण्यासाठी मला कोण म्हटले मी तुझी मधुबाला घेऊन आलोय खरं तर माझे नाच शिवानी नेहमी कार्यक्रमात यायची उत्सवमूर्ती असायची त्याच्या लग्नात नंतर तर मला एक मधुबाला कार्यक्रम करायचा होता कोरोना होता ते आजारी पडते पण निमित्त झालं आणि हा कार्यक्रम इथे झाला जुळणकरांमुळे हा कार्यक्रम झाला जुळणकरां नसते हा कार्यक्रम झाला असला असं मला वाटत नाही त्यांच्याकडं सांगण्यात एवढंच म्हणते मानण्यात हा शिक्षकही हा सुरुवात